शेतकरी आता म्हातारा झाला होता. त्याच्याने काहीच काम होत नव्हतं. दिवसभर तो नुसता बसून राहत असे. त्याच्या एकुलत्या एक तरुण मुलालाच शेतातली सगळी कामं करावी लागत असत. त्या मुलाने खूप दिवस पाहिलं की आपला बाप काहीच काम करत नाही, नुसता बसून राहतो. एके दिवशी त्याला याचा खूपच राग आला. त्याने लाकडाची एक शवपेटी बनवून घेतली. ती शवपेटी घेऊन तो आपल्या बापाजवळ आला आणि त्याला शवपेटीत झोपण्याची विनंती केली. शेतकरी काहीही न बोलता त्या शवपेटीमध्ये शांतपणे झोपून गेला. त्या मुलाने ती शवपेटी ओढत ओढत एका उंच डोंगराच्या कड्यावर नेली. तिथून ती शवपेटी खाली ढकलून द्यायचा त्याचा विचार होता. एवढ्यात शवपेटीतून हलकीशी टकटक होत असल्याचं त्याने ऐकलं. म्हणून थोड्या वेळासाठी त्याने ती शवपेटी उघडली. शेतकरी म्हणाला, "तू मला या शवपेटीसह खाली ढकलून देणार आहेस ना?" "हो," तो मुलगा म्हणाला. "त्यापेक्षा तू मला असंच ढकलून दे आणि चांगल्या लाकडाची ही शवपेटी जपून ठेव. कदाचित उद्या तुझ्या मुलाला याचा चांगला उपयोग होऊ शकतो." या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.